हॅलो हॅलो चेक जाऊ मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच आपण पाहता. एका बाजूला संघ आहे एक्सट्रीम स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्ष संघ खेळताना पाहायला मिळतो तो अर्थात प्रियंका 11 ऐनवाडी. नाणेफेक आता नशिबाचा कौल नक्कीच लागला तो एक्सट्रीम स्पोर्ट्सच्या बाजूने आणि आपण पाहिलं की प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय इथे मात्र सफल ठरलाय. कारण आपण पाहायला गेलं तर ऐनवाडी संघाची सलामी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला आपण पाहिलं तर नरेश आणि महेशची जोडी होती आणि येथे मिस्टर डायनामेट म्हणून नावाच्या प्रसिद्ध झाले अर्थात नरेश हे मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल झालेत. नाव आहे किरण वारंग. पुढचा बॉल इथे मात्र हळूहळू आपण पाहिला गेलं तर दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. नक्कीच थर्डमॅनला शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक आहे त्यांच्यापर्यंत चेंडू ट्रॅव्हल झाला. कोणत्या प्रकारची धाव येथे घेतली गेली नाही. इथे गोलंदाज आपण पाहिलं तर अभियानचं मात्र कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू हाताळला आणि पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहिलं गेलं एक मोठी विकेट एक मोठा मासा एक तारा सितारा अर्थात नरेशजी गोपाल यांना मात्र मैदानाच्या बाहेर धाडले. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आत जात आहे ज्याने मागील सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने एक झंझावती खेळी केली आणि एक षटकार मारून मात्र विजय साकारला असे किरण आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढला क्षेत्ररक्षक आहेत. कोणतेही धाव इथे येत नाहीये. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत. तिन्ही चेंडूवरती एका प्रकारचा कोणत्या प्रकारे धाव येथे घेतली गेली नाही. काय वाटतं सर? नक्कीच अभिजितने अष्टपैलू कामगिरी केली होती. या आधीच्या मॅच मध्ये 32 धावा सिद्धेश्वर डिपेंड केल्या होत्या याच एक्सट्रीम स्पोर्ट्सच्या टीमने आणि याही मॅच मध्ये चांगली सुरुवात. पुढचा बॉल आता मात्र कट केला. क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या मागे. इथे मात्र शर्यत जिंकली. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहूया खऱ्या अर्थाने बॅकफुटला गेले त्यानंतर अप्पर कटच्या माध्यमातून बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आलाय. नक्की सर ज्या प्रकारे चेंडू आला चेंडू पडल्यानंतर ज्यावेळी उचली गेली त्याचप्रमाणे फलंदाज सुद्धा आपला बॉडी बॅलन्स चांगला ठेवला आणि जम्प घेत इथे मात्र चेंडूला दिशा दाखवली. ऑन द टॉस खेळले खूप चांगला स्ट्रोक ते खेळले आणि पुन्हा एकदा तोच फटका खेळलेत. बॅकफुटला जाऊन अप्पर कट आउटफील्ड फास्ट आहे आणि क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल 6. नक्कीच सर आपण पाहिलं गेलं तर या फटक्यावरती दिशा मात्र तीच निवडली. आता निकाल थोडा कमी आला तर धावा आल्या 2. या 2 धाव्यांनी मात्र धावफलक पुढे सरसावलंय वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 आकड्यावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल इथे मात्र ऑन साइडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक येत आहेत आकाश कांबळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. हा येतो दुसरा चौकार. 4 धावा. इथे मात्र कौतुक करावं लागेल कारण पाहिलं गेलं तर नरेश सारखा एक मोठा तारा सितारा मात्र मैदानाच्या बाहेर गेला तर कोणत्या प्रकारचा दबाव न घेता आपला नॅचरल खेळ मैदानाच्या आतमध्ये किरण वारंग यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यांचा पहिलाच बॉल आपण पाहणार आहात. पहिलाच बॉल आता तर पंचांच्या डाव्या बाजूने आपल्याला पहिलाच बॉल त्याला मात्र दिशा दाखवल्या. क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचतो त्याच्या क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. 1 धाव तो नक्कीच पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात प्रियंका 11 ऐनवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतो. 12 धावा धावफलक पाहायला मिळतात. आता मात्र प्रत्येक येणाऱ्या संघासाठी मात्र करो या मरोची स्थिती आहे. तर प्रत्येक संघ इथे मात्र विजयाच्या शोधात आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र उडवला समोरच्या दिशेला. नो मॅच लाईन चेंडू नक्की ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचतील
तद्वर मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. आता आपण पाहिल्यात त्याला चित्त्याची चपळा आणि हरणाच्या वेगाने इथे मात्र धाव पूर्ण केली गेली. या 2 धावेने पुन्हा धाव पूर्ण सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. 14 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 14 धावा आपण कधी पाहायला मिळतायत. 4 षटकांचा सत्र असणार आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय, अर्थात गोलंदाज राहुल यांच्या माध्यमातून हाताळल्यात. सर काय सांगाल, 14 धावा आपण कधी लागल्यात, एक मोठी विकेट गमावली आहे. नक्कीच इथून सिद्धेश सर, प्रत्येक सामना हा फार महत्वाचा आहे. त्या अनुषंगाने नक्कीच कामगिरी करावी लागेल. आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 14 आहे. षटक क्रमांक हे 2 सुरू आहे आणि एक चांगलं बॅटल, कारण की प्रत्येक सामना हा डू ऑर डाय आहे. इथून प्रत्येक सामना जिंकणं फार महत्वाचं आहे, कारण की लीग मधील हे दोन्ही संघ शेवटचा सामना खेळतायत. नक्कीच सर, त्यामुळे प्रत्येक संघ विजयाच्या शोधात आहे. विजय कोण साकारला जाणार आणि कोणाच्या पदरी पराभव पडणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल इथे मात्र स्टेप आउट केला. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये खेळून केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 4 धावा, चौकार. डीजे मात्र डीजे करण यांचं कौतुक करावं लागेल. तर समालोचकांची फरमाईश आहे आणि ती फरमाईश मात्र पूर्ण केली जाते. पुढचा बॉल इथे मात्र नजाकत पाहायला मिळाली आणि ती नजाकत मात्र आपण पाहताय पंचांकडे पाहिलं जाणार आहे. पंचांचा बोर्ड आसमानाकडे. विकेटचं पतन, धक्का क्रमांक 2. क्रमांक 4 सचिन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. राईट मोर द विकेटने ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24-24. सुंदर संगीत आपण पाहताय. मित्रांनो थोडस वेळेकडे लक्ष देऊया. 8 मिनिटं आणि 50 सेकंद पूर्ण झाले. 16 मिनिटांचा अवधी असणार आहे. 2 षटक अद्याप पूर्ण झाले. अजून 2 षटकांचा खेळ इथे मात्र बाकी आहे. त्या अनुषंगाने आपल्याला इथे मात्र गोलंदाजी करायची आहे. तो मैदानाच्या आतमध्ये सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती गोलंदाजा. संघाचे संघ नायक का दिशा दर्शक तारहार राजू रणवरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एका बाजूला आपण पाहताय किरण वायंग, आपण पाहताय त्यांना साथ देत आहे सचिन. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 24 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पुढचा बॉल, पहिलाच बॉल फेस करतील किरण, गोलंदाज राजू यांच्या गोलंदाजीचा. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करायचं आपण, वेळ खूप कमी आहे. पुढचा बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये आहे. विकास चेंडू खाली येत आहेत. कोणती चुकी होत नाहीये. विकेटचा पतन, धक्का क्रमांक 3. OUT डीजे.
थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. निलेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र आपण 24 वरती स्थगित होताना आपल्याला पाहायला मिळते. पाहिलं गेलं तर 24 धावांची खऱ्या अर्थाने एफडी झाली, कारण आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर धावसंख्या मात्र तटस्थ आहे. आदरणीय सुनील पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. संघ मालक आहेत आणि आदरणीय सुनील पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. अध्यक्ष संदीपजी चाळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण सुनील पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पण खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर फायनलच्या दिशेने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूचा पाठलाग करत होते, मात्र नक्कीच चेंडूने मात्र ते शर्यत जिंकले आणि या 4 धावा इथे पाहायला मिळाल्या. या 4 धावेने मात्र धावफलक आपल्यामध्ये आपण पाहताय वर होताना पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 गडी नक्कीच माघारी परतले. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात प्रियंका इलेव्हन ऐनवाडी आणि पनुंद्रे लायन्स या टीमला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. संदीपजी चाळके साहेब आपल्याला बोलवत आहेत. विनंती असेल. यस, आपण सामना सुरू करतोय. शॉर्ट ऑफ गुड लेनचा वापर केला होता. हाफ ट्रॅकर चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 30 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटसह दैदिप्यमान 16 सुरू आहे. पनुंद्रे लायन्स या टीमला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आणि आदरणीय सुनील पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. नक्कीच सर, आपली महाराष्ट्राची संस्कृती आणि त्या संस्कृतीचं मात्र इथं जतन केलं जाते. प्रत्येक आलेल्या अतिथींचं मात्र यथोचित मान सन्मान आपल्या या मानाच्या स्पर्धेमध्ये नक्कीच शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये नक्कीच केलं जाते. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल इथे मात्र पंच आपण पाहताय स्क्वेअर लेग पंचाच्या माध्यमातून नक्कीच इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. एक अवांतर धाव आणि त्यानंतर मात्र गोलंदाज राजू नरवे यांना मात्र असं वॉर्न केलं जातंय. सर काय वाटतं आता मात्र स्पीड धावसंख्येवरती आपण पाहताय खऱ्या अर्थानं एक्सिलेटर वरती पाय दिलाय की काय? धावसंख्या वाढते, मात्र ही धावसंख्या अजून वाढली पाहिजे का? कारण समोरचा संघ आहे तेवढाच मातबर संघ आहे. नक्कीच 50+ धाव बनवावे लागतील या मॅच मध्ये, कारण की समोर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघ आहे. डान्सिंग डाऊन द विकेट गॅप मधून चेंडू चाललाय वाईड इश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी. नक्कीच या 2 धाव वाचवल्यात. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. नक्कीच सर, संघावरती असलेलं आपलं प्रेम आणि संघावरती असलेली कमिटमेंट इथे मात्र प्रत्येक खेळाडूंच्या माध्यमातून आणि क्रिकेटला सांघिक खेळ का म्हणतात याचं सुद्धा उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कारण मी म्हणतो की क्षेत्ररक्षक हा गोलंदाजा पाठीचा कडा मानला जातो आणि तेच उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पुढचा बॉल पुन्हा दाखवून टाकायचा आणि इथे मात्र आपण पाहताय पंचाच्या माध्यमातून इशारा आलाय नो बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? अधिकची उचली घेतली गेली आणि पंचाने मात्र या चेंडूवरती गोलंदाज राजू यांना मात्र दंडित केलं गेले. नो बॉलच्या दावेने अर्थात अवांतर दावेने मात्र धावफलक पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्याने प्रथम बॅटिंग करणारा संघ प्रियंका इलेव्हन ऐनवाडी. पुढचा बॉल नक्कीच फ्रीड असेल. फ्रीडचा इथे मात्र लाभ घेतला जाईल का हे सुद्धा पाहावं लागेल. पुढचा बॉल इथे मात्र बैठक लगावण्याचा प्रयत्न होता. पाण्याने बॉलचा संपर्क आला नाही. थेट घेतला यष्टी रक्षकांचा वेध आणि इथे मात्र डॉट बॉल. षटक क्रमांक 3 मात्र समाप्त झाले. 18 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. डीजेला संधी ऐकून सुमधुर संगीत. सुनील पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. संदीप चाळके साहेबांना विनंती असेल. यस, डीजे प्ले करा आपण.
थँक्यू. सुंदर भक्तिमय संगीत आपण ऐकल्यात, अनुभवलं आता. खरंच डीजे करण यांचं मात्र कौतुक करावं लागेल सर. सुंदर संगीत त्यांच्या माध्यमातून आणि खऱ्या तर संगीत म्हटलं की एक मेडिसिन आहे आणि ते त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिलं जाते. नक्कीच करण आपलं कौतुक असेल. तो मैदानाच्या आतमध्ये सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं घेऊन गोलंदाज अमोल पिंपळे आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल हाताळतील आणि फलंदाज आहेत निलेश. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती घेतला यष्ट्यांचा वेध. दांडी 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 गोल. मास्टर यापुढील सामना असेल जेबीसीसी भातळी आणि शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. कुमार नक्की शिंदे यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. पातवडे आणि भातळी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. या पुढील सामना या दोन टीम मध्ये असेल. जेबीसीसी भातळी आणि त्यांना फाईट करेल किरण शिंदे आणि गणपत शेठ लाड पुरस्कृत शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे या दोन टीम मध्ये. एका बाजूला चंद्रकांत कांबळे साहेबांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला किरण शिंदे आणि गणपत शेठ लाड साहेबांचा संघ. चला एक फिल्डर आतमध्ये घ्या पंच. एक फिल्डर आतमध्ये घ्या कारण की टाइम अप होतोय. 4 षटकांसाठी 16 मिनिटं आहेत आणि 16 मिनिटं होत आहेत. त्यामुळे विनंती असेल आपण यस भरपूर वेळ ते घेत आहेत. अनिल दादा नक्कीच प्रत्येक टीमला पॅनल्टी लागतीये. एक एक्स्ट्रा प्लेअर 30 सर्कल मध्ये येतोय शेवटच्या षटकामध्ये. अंतिम षटक आणि बॅक टू बॅक विकेट आणि व्हाईट बॉल हाताळलाय गोलंदाजाने. ऑन साइडला पुल केलाय, पाठवलाय. जसप्रीत बुमराह स्टँड मध्ये सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. काल देखील आपण सामने पाहिले आणि कालच्या मॅच मध्ये ज्यांना मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे आणि त्यांना टी शर्ट नक्कीच दिली नव्हती आपण दुर्वा क्रिएशनच्या माध्यमातून, परंतु आता टी शर्ट उपलब्ध आहेत. त्यामुळे विनंती असेल आपापले टी शर्ट आपण घेऊन जायचं आहे. मॅन ऑफ द मॅच साठी ज्या टी शर्ट आहेत ते आपण घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा व्हाईट बॉल. एक अवांतर धावाले नक्कीच सर आणि या अवांतर धावेने मात्र धावफलक पुढे सरसावतो. धावसंख्या जाऊन पोहोचली 41 आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोहल्ल्यामध्ये 41 धावा धाबळकावरती लागल्यात. अजूनही आपण षटकातील पाहिले गेले तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 41 धावा धाबळकावरती लागल्यात. अजूनही येणारे 4 चेंडू आणि अधिकाधिक धावा हा नक्कीच मानत असेल प्रथम बाडी करणारा संघ प्रियंका 11 ऐनवाडी संघाच्या बाजूनं. चला मी थोडं स्पीडअप करायचं आहे. पुढचा बॉल इथे मात्र भन्नाट वेगामध्ये हाताळला. वेगावरती स्वार, वेगाचा बादशाह इथे मात्र अमोल पिंपळे यांच्याकडे पाहिला गेलाय. भन्नाट वेगामध्ये चेंडू हाताळला आणि थेट एसटी रक्षकाचा वेध घेतलाय. अमोल पाहता एक सुंदर इथे मात्र चेंडू हाताळला तो गोलंदाज अमोलजी पिंपळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा भन्नाट वेगामध्ये येते. काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये? आत्महत्या, क्रिकेटच्या भाषेतील आत्महत्या. विकेटचा पतन, धक्का क्रमांक 5वा. ओ यो हे
मैदानाच्या आत दाखल होतात. आपण पाहिलं मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 41 धावा धावगती लागल्यात आणि हा अर्धा संघ आपण पाहता डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र बॅकफुटला गेले, पंचांकडे पाहिलं गेलंय, पंचांकडे अपील केली गेली आहे. इथे मात्र पंच तटस्थ आहेत. कोणत्या प्रकारची हालचाल नाहीये, कोणत्या प्रकारची मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता मात्र शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. आता मात्र षटकातील शेवट येणं बाकी आहे. धावसंख्या झाली ती अर्थात 41. 5 गड्यांच्या मोजल्यामध्ये 41 धावा धावगती लागल्यात. पुन्हा बॉलिंग मार्कवर, बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अमोल. पुढचा बॉल मात्र बिरकावून दिलाय. हवाई हल्ला, चेंडू जातोय रेषा पार, षटकार. यस, आपण विशेष सन्मान करतोय. खऱ्या अर्थाने संघ मालक आहेत पनुंद्रे लायन्स या टीमचे आदरणीय सुनीलजी पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय. संपूर्ण संघ त्यांचे इथे उपस्थित आहे आणि शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीपजी चाळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचे इथे विशेष सन्मान करतोय. पनुंद्रे लायन्स या टीमचे संघ मालक आदरणीय सुनील पाटील साहेबांचे इथे आपण करतोय विशेष सन्मान. मायेची, प्रेमाची, आपुलकीची उबदार शाल, या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण साहेबांचा इथे करतोय हा विशेष सन्मान. त्यानंतर आदरणीय संदीपजी चाळके साहेबांना पुन्हा एकदा विनंती असेल, काल आपण एक्झिबिशन सामना पाहिला, शो मॅच पाहिली आणि त्या सामन्यासाठी ज्यांनी ट्रॉफी आम्हाला उपलब्ध करून दिली आदरणीय उत्तमजी आलेकर साहेबांचे इथे आपण करूया विशेष सन्मान. आदरणीय उत्तम आलेकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करतोय. मायेची, प्रेमाची, आपुलकीची उबदार शाल, या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण साहेबांचा सन्मान करतोय. चला फिल्डिंग लावून घ्या, विनंती असेल फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आदरणीय सुनील पाटील साहेबांना विनंती असेल या पुढील सामन्याचा आपण टॉस करूया. एका बाजूला चंद्रकांत कांबळे साहेबांचा संघ आहे तो म्हणजेच JBCC भाततळी आणि विलाजी दळवी. टॉस आपण करूया. आदरणीय सुनील पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या मॅचचा, कारण की लीग मधील ते दोन्ही संघ आपापला शेवटचा सामना खेळणार आहेत, त्यामुळे शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल या दोन्ही संघांचा. क्या बात आहे. आणि इथून प्रत्येक सामना दादा जिंकणं फार महत्वाचं आहे क्वालिफिकेशन साठी, कारण की 8 संघ आहेत त्यामधील फक्त 4च संघ क्वालिफाय होणार आहेत, त्यामुळे प्रत्येक सामना जिंकणं फार महत्वाचं असेल. चला बॅटरला विनंती असेल आपण सर 1 मिनिट थांबवतोय. काटा असा कॉल आहे. आधी छाप मागितलं होतं आणि पुन्हा काटा मागितलेला आहे. JBCC भाततळी या टीमने टॉस जिंकलेला आहे. चंद्रकांतजी कांबळे साहेबांचा संघ आहे. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. हा सामना जिंकून टॉप 4 मध्ये आपली जी जागा आहे ती निश्चित करण्याचा प्रयत्न असेल. काय स्ट्रॅटेजी असेल आणि प्रथम निर्णय काय असेल? मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच आमची काही स्ट्रॅटेजी वगैरे नाही, जे काय होईल ते ग्राउंडवरच, पण यावेळी आम्ही पुन्हा डिफेन्सच करू. म्हणजे फिल्डिंग स्वीकारलेली आहे. 4 षटकांचा सामना आहे. समोर नक्कीच पाहिलं गेलं तर शिवशंभू पातवडे संघ आहे. कालचा दिवस त्यांच्यासाठी तेवढा चांगला नव्हता, परंतु आज सलग 2 सामने जिंकलेले आहेत, ते देखील प्रथम बॅटिंग करताना, आणि पुन्हा एकदा त्यांना बॅटिंगची संधी तुम्ही देतायत. 4 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल?
जेवढं जमेल तेवढं कमीच करू. पहिलं ट्राय केलंय त्यामुळे थोडं चेंजेस करून करू. काही प्लेइंग 11 मध्ये चेंजेस नाही जास्त काही नाही. 2 प्लेअर फक्त इन आउट. नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आमच्यासोबत पातवडे या टीमचे कॅप्टन आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, कारण की त्यांनी जर टॉस जिंकला असता तर त्यांचा निर्णय बॅटिंगच आला असता असं मला वाटतंय. हो बरोबर, आम्ही देखील बॅटिंगच करणार होतो. मगाच सकाळपासून आम्ही 2 मॅच खेळलो तर बॅटिंग करूनच विन झालो, त्यामुळे आता देखील आम्ही बॅटिंगच करणार होतो. नक्की सामना देखील सुरू आहे आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच JBCC भातळी या टीमने आणि त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि पातवडे या टीमला इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी. इथे हा चौकार. थँक्यू सर. जो मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहताय एका बाजूला संघ आहे प्रियंका 11 ऐनवाडी आणि त्यांच्या विपक्ष संघ खेळतोय एक्सट्रीम स्पोर्ट्स. या दोन संघाच्या दरम्यान विद्यमान लढत आपण पाहताय. पहिलाच बॉल आपण पाहिलात आणि पहिल्याच बॉलवरती अभिच्या बॅट मधून या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 48 धावांचं लक्ष आहे. पहिल्याच बॉलवर 4 धावा आल्या. आता पुढचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढला. आपण पाहिलं की थोडा नटराज स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. समोरच्या दिशेला खेळला आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाज दिनेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच आदरणीय विलास दळवी साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आदरणीय अनिल दादा पाटील आणि सदस्य किरण शिंदे इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण अनिल पाटील साहेबांचे शुभ हस्ते आणि किरण शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण करूया. त्यांचा हा विशेष सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय विलास दळवी साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शॉल, या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह, मोमेंटो आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन नक्की साहेबांचे इथे आपण करतोय विशेष सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स सिद्धेश. थँक्यू सर. मित्रांनो इथे आपण मैदानाच्या आतमध्ये काय पाहतोय, पहिल्या चेंडूवरती 4 धावा आणि तदनंतर मात्र पुढचे 3 चेंडू निर्धाव. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, पॉइंट दिशेला कट केला. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या दिशेला. मात्र क्षेत्ररक्षण तेवढं उत्कृष्ट पाहायला मिळालंय. नक्कीच त्या क्षेत्ररक्षणावरती आपण पाहिलं त्याचा रिप्ले मध्ये नक्कीच ऍक्शन आपण पाहिलं जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2च धावा इथे पाहायला मिळतात. त्या 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 आकड्यावरती. षटकातील अजूनही शेवटचं चेंडू बाकी असेल. पुढचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढला. शॉट ऑन साइडला आपण पाहता क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या त्याबंद चेंडू विसवला गेला आणि इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता. षटक क्रमांक पहिलं संपले सर. 48 धावांचं लक्ष आहे. 6 धावा बनल्या. ते का खऱ्या अर्थाला पाहिले तर पहिल्या चेंडूवरती 4 धावा आणि त्यानंतर मात्र पुढचे 3 चेंडू निर्धाव हाताळले गेले. पुढच्या चेंडू नंतर 2 धावा आणि पुन्हा एकदा शेवटचा चेंडू इथे मात्र निर्धाव हाताळला गेलाय. सर काय वाटतं, 48 धावा आहेत, 6 बनल्यात. आता मात्र समीकरण थोडं चेंज झालंय. येणारे चेंडू आहेत ते 18 आणि आपण पाहिलं गेलं तर नक्की समीकरण बदलतंय, कारण की प्रथम पाहिलं गेलं तर 12.00च्या सरासरीने धावा बनवायचे होते 48 आणि पहिल्या षटकामध्ये आलेत फक्त आणि फक्त 6 धावा. त्यामुळे इक्वेशन आहे 18 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 14.00च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. महेश येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. ऑन साइडला बिगिट, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत. लॉंग ऑन, सीमा रेषेवरती हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्याबाद राजेंद्र बॅक टू द पवेलियन. आणि सर एक गोड अनाउन्समेंट करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर RK स्पोर्ट्स ग्रुप तालुका शाहूवाडी आयोजित यंग स्टार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं येत्या 10 मे व 11 मे तारखेला आयोजित केली गेली असून सर्व शाहूवाडी तालुक्यातील खेळाडूंनी या लीग मध्ये सहभाग घेऊन या
लीगची या स्पर्धेची आपण शोभा वाढवावीत. आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने स्पर्धा या अंडर-24 असेल आणि या शाहूवाडी इंटर सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले जातील. तर सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन खऱ्या अर्थानं एक येणाऱ्या खऱ्या अर्थ नव्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. अशी आपली मानाची स्पर्धा अर्थात यंग स्टार प्रीमियर लीग पर्व दुसरं येत्या 10 मे ते 11 मे रोजी नक्की आयोजित केली आहे. या स्पर्धेचा नक्कीच आपण आनंदाने आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रोहित पाटील मायन फ्रॉम कोपार्डे अर्थात होल्डर नावाने प्रसिद्ध असलेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिलाच बॉल नक्कीच खोलात टाकला, त्याला समोरच्या दिशेला खेळून काढला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाज महेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. सर मागाशी म्हणालो 6 धावा झाल्या, समीकरण चेंज झालंय. आता मात्र दबाव आलाय का? नक्कीच रोहित पाटीलला रोहित मॅन शर्मा सारखी बॅटिंग करावी लागेल, कारण की 42 धावा अजूनही बनवायच्या आहेत. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत महेश या षटकामध्ये. नक्कीच सर आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जर या स्पर्धेमध्ये आपलं स्थान आणि आपल्याला जीवित राहायचं असेल तर. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्पिनच्या बराच बाहेर पडल्यानंतर इथे मात्र पंचांनी कवायत केले आणि एक अवांतर धाव इथे मात्र दिले. या अवांतर धावेने मात्र धाव पुढे सरसावलंय. धावसंख्या टोटल आपण पाहिली तर 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुढे खोलात टाकला, त्याला मात्र फक्त हळू पद्धतीने दिशा दाखवली आहे. एकच धाव स्ट्राईक रोटेट केली आहे आणि पुन्हा एकदा स्ट्राईक रेट पुनश्च आपण पाहताय. सलामीला फलंदाज अभि आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 8 धावा. संत वाते इंद्रायणी त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, परंतु क्या बात आहे, एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि चेंडूला आतमध्ये ढकललंय. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे, गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. निश्चित सर अशी सुंदर स्पर्धा आपण पाहताय STGPL ला. पर्व तिसरा इथे मात्र रिव्हर्स सटम पाहायला मिळाला. चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. षटक क्रमांक आपण पाहता या दुसरं इथे मात्र समाप्त झालं दुसरं आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 13 आकड्यावरती. इथे थोडस वेळेकडे आपण नजर टाकूया. खऱ्या अर्थानं 8 मिनिटं मात्र इथे पूर्ण झालेत. अजूनही 8 मिनिटांचा अवधी असणार आहे आणि आपल्याला इथे मात्र 2 षटक हाताळायचे आहेत. आता मात्र समीकरण आपण झालं उलट समीकरण पाहणार. येणारे चेंडू असणारे ते 12 आणि 35 धावांची आवश्यकता आहे. सर पाहिलं गेलं तर 17.50च्या सरासरीने धावा करायच्या आहेत आणि धावा होतील का? तर ऐनवाडी संघ आपला भेदक गोलंदाजीचा मारा मैदानाच्या आतमध्ये करतोय. नक्कीच धावा होण्यासाठी प्रयत्न सिद्धेश्वर करावे लागतील. 12 चेंडू आणि 35 धाव बनवायचे आहेत. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये जास्त धावा आल्या तर नक्कीच कमबॅक करेल तो म्हणजेच एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघ. नक्कीच राजेंद्र रणवरे साहेबांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला प्रियांका 11 हा संघ पाहायला मिळतोय. नक्कीच सर जर आपल्याला प्रसिद्ध व्हायचं असेल ना तरी स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि स्वतःला सिद्ध करायचं असेल ना तर मैदानाच्या आतमध्ये मात्र कष्ट मेहनत प्रामाणिकपणे करावी लागते आणि ती केली जाईल का हे सुद्धा पाहावं लागेल. उडवलं समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होत नाही. विकेटचं पतन धक्का क्रमांक 2 अभि मैदानाच्या बाहेर.
थँक्यू सो मच. सुंदर संगीत आपण वाजवलं. चला नवीन बॅटर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आपल्याला ही वारंवार सूचना केली जाते, मात्र या सूचनेचं पालन आपल्या माध्यमातून इथे केलं जात नाहीये. चला चला प्रणव, त्वरित चालायचं आपण मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. खेळाडू क्रमांक 4 अर्थात कोपर्डे संघाला बिलॉंग करणारा खेळाडू प्रणव कलंत्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सर ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. कोपर्डे संघाची जोडी आहे. एका बाजूला आहेत रोहित पाटील आणि एका बाजूला आहेत प्रणव कलंत्रे. आता मात्र कम्युनिकेशन चांगलं होईल का, तर एका संघामध्ये आहेत, अनुभव आहे, एकमेकाचा खेळ माहिती आहे, मग तो मैदानाच्या आतमध्ये त्या प्रकारचा खेळ होईल का. नक्कीच एक चांगलं बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सुरू आहे या षटकामध्ये. ऑन साइडला शॉर्ट ऑन बॉल गेलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, ते फक्त बनतील प्रेक्षक. स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतोय. तीन प्रकारचे प्रेक्षक असतात, हौशे, नवशे आणि गौशे. आमच्या समोर गौशे प्रेक्षक जात आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचाच आनंद ते नक्कीच लुटण्याचा प्रयत्न करतायत. हौशे प्रेक्षक हौशेने मॅच पाहण्यासाठी येतात. अनिल साहेब, त्यानंतर नवशे प्रेक्षक हे असे असतात ते आपापल्या संघासाठी नवस घेऊन येतात. आणि गौशे प्रेक्षक जे असतात त्यांचा आणि क्रिकेटचा काहीच संबंध नसतो. पीने वाले को मौका चाहिए. बघा, पडद्याच्या पाठीमागे बसायचं आहे विनंती असेल, आणि पडद्यावरती बसलेले आहेत त्यांना देखील विनंती असेल. जे समोर कक्ष आहेत, महेंद्र सिंग धोनी स्टँड असेल, जसप्रीत बुमराह स्टँड असेल, हार्दिक पांड्या स्टँड असेल, त्याच्या समोर अनेक खेळाडू बसलेले आहेत. आणि येतोय हा डॉट बॉल. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार. क्या बात आहे. झोपलेले आहेत प्रेक्षक आणि कॅमेरामनने ती क्षणचित्र टिपलेली आहेत, त्यांच्या कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत. मिसटायमिंग आहे. कॉट एंड बॉलची संधी आणि फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन. कॉट एंड बॉल लागतोय. अजून एक धक्का आणि या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफूट वरती येतोय एक्स्ट्रीम स्पोर्ट्स हा संघ. प्रणव कलंत्रे मैदानाच्या बाहेर गेलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत आहेत. नाव आहे अजय. थोडस वेळेकडे नजर टाका. 12 मिनिटं पूर्ण झालेत. अजून 4 मिनिटांचा अवधी असणार आहे, त्याचं सुद्धा आपण भान ठेवायचं आहे. गोलंदाजी करणारा संघ तो मैदानाच्या आतमध्ये येणारे चेंडू असणार आहेत ते 8 आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 29 ची गरज. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये हाताळला गेला. एक सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पाण्याखालून पाणभूमी ट्रॅव्हल व्हावी ना, त्याच प्रकारे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि थेट यष्टी रक्षकाचा वेध घेतलाय. इथे येणारा प्रत्येक डॉट बॉल सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या संघावरती मात्र दडपण निर्माण करत आहे. पुढचा बॉल सफल झाला. ऑन साइडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे स्वतः नरेश. चेंडू पर्यंत पोहोचतील, फेकी करतील, तद्वर मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये होते. त्या 2 धावेने मात्र धाव पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 आकड्यावरती. येणारे 6 बॉल आणि इथे मात्र 27 धावांची आवश्यकता असणार आहे. नक्कीच आता मात्र सिद्धेश सर सामना पूर्णपणे कठीण झालेला आहे. त्या म्हणजेच एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीमला या आधीच्या मॅच मध्ये एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीमने 32 धावा डिफेंड केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये त्यांना 48 धावा बनवायच्या होत्या आणि अपेक्षित खेळ सिद्धेश सर
होऊ शकला नाहीये. त्यामुळे समीकरण आपण पाहतोय येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. 21 धावा बनल्या तथा मात्र 6 बॉल 27 ची गरज आहे. सांगिक चौथं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्ग पर गोलंदाज आपण पाहताय प्रसाद सुतार. ठाणेवाडी संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहताय प्रसाद सुतार गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल वरती भन्नाट वेग पाहायला मिळालाय. इथे मात्र होल्डर यांना मात्र उभं केलंय, जखडून ठेवलंय. आता मात्र येणारा एक डॉट बॉल इथे मात्र अडचण निर्माण करतोय. नक्कीच डावखुरी हाताचा गोलंदाज आहे प्रसाद आणि एक नॅचरल अँगल तो निर्माण करतोय उजव्या हाताच्या फलंदाजाला. क्या बात आहे बघा, बॅकफुटला गेले स्क्वेअर कट 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार. या फटक्यांची नितांत गरज आहे, परंतु ते फटके येण्यासाठी थोडासा का होईना उशीर होतोय संदीप सर, कारण की 4 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. नक्कीच सर, आता मात्र असा सामना जिंकवायचा असेल, सामन्यात जीवित राहायचं असेल तर मात्र नशिबाशी भांडावं लागेल, जगडावं लागेल आणि तो जगडण्याचा प्रयत्न इथे मात्र होल्डरच्या माध्यमातून केला. तो एक धाव तर नक्कीच पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न केला गेलाय, दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण. या 2 धावेने मात्र समीकरण थोडं चेंज झालंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 आकड्यावरती. नक्कीच 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावांची गरज आहे. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सामना अजूनही संपला नाहीये, कारण की 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काहीही घडू शकतं. क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं हे चुकीचं असतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही, जोपर्यंत शेवटची धाव बनली जात नाही, तोपर्यंत क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं हे चुकीचं असतं. ऑन साइडला खेळता डीप मध्ये फिल्डर. नक्कीच क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. पायाने हा चेंडू अडवलाय आणि मिळते 1च धावे चेंडूवरती. 2 चेंडू शिल्लक, एक फिल्डर आतमध्ये घ्यायचा आहे. 2 चेंडू आणि बनवायचे धावा 20 या मॅच मध्ये. यस, 2 धावा पूर्ण होत आहेत. 18 बनवायचे. 18 धावा अजूनही बनवायचे. 2 चेंडूंमध्ये एक फिल्डर घ्या आपण आतमध्ये, कारण की टाइम अप होतोय. भातळी टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. या पुढीलच्या मॅच मध्ये चंद्रकांतजी कांबळे पुरस्कृत संघ, JBCC भातळी आणि किरण शिंदे आणि गणपतशेठ लाड पुरस्कृत संघ, तो म्हणजेच शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे संघ. दरम्यान मिळते 1 धाव, 1 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सर, आता या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रत्येक संघाला जिंकायचं तर आहेच, मात्र आता खरी धाकधूक झाली तर संघ मालकांना, कारण काही ठिकाणी रन रेट मध्ये पुढे आहेत तर काही पॉइंट्स ते पुढे आहेत. अनिल पाटील सर मगाशी आले होते, काही त्यांचे शेअर आम्ही केलं, विचारांची देवाणघेवाण झाली आणि तेच आपण नंतर पाहणार आहोत. पुढचा बॉल इथे मात्र घेतला यष्ट्यांचा वेध आणि सामना मात्र केलाय समाप्त. जिंकल्या संघाचे अभिनंदन, तसे हारले संघ सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. डीजे